नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महिलांवर अशा प्रकारे सार्वजनिक मंचावरून टीका करणं चुकीचं आहे. अमृता फडणवीस या एक स्वतंत्र ओळख असलेल्या व्यक्तिमत्व असून त्यांच्या कार्याचा सन्मान केला पाहिजे. अंजली भारती यांच्या वादग्रस्त विधानानंतर नवनीत राणा यांनी निषेध केलाय. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलंय. येत्या काळात याचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या गायिका अंजली भारती यांच्या वक्तव्याचा किशोरी पेडणेकर यांनी निषेध केलाय. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये 30 मिनिटं चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. चंद्रपूरमध्ये 27 काँग्रेसचे नगरसेवक पक्षातील भांडणामुळे निराश झालेत आणि त्यांच्या अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचं गौप्यस्फोट आमदार किशोर जोरगेवार यांनी केलाय. ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांना सोबत घेत संख्याबळ जुळवून आम्ही सत्ता स्थापन करणार असा विश्वास जोरगेवार यांनी व्यक्त केलाय. हिंगोली शहरात रिपब्लिकन सेना या संघटनेनं मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तीव्र निदर्शन केलंय. प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुल्लेखाप्रकरणी हे आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी महाजन यांच्या फोटोला जोडे मारून या फोटोचं दहन केलंय. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचं निवेदन दिलंय. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीला महिलांनी जोडे मारून निषेध व्यक्त केलाय. पुण्याच्या सोरतापाडी येथे सासरच्या त्रासाला कंटाळून दीप्तीनं आत्महत्या केली होती. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाला भेट देत सांत्वन केलंय. राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आरोपींवर कारवाई होत नाही असा आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी केलाय. ठाण्यात आनंद दिघेंच्या 75व्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्यानं आनंद दिघेंचं शक्तीस्थळ ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांची आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर आनंद दिघे ज्या गाडीमधून फिरायचे ती गाडी देखील शक्तीस्थळ या ठिकाणी ठेवण्यात आली होती. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यासाठी बुलढाण्यात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या संपामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले. तर पुढील काळात 5 दिवसांचा संप करण्यात येईल अशी माहिती बँक युनियनचे अध्यक्षांनी दिली आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करावा यासाठी अमरावतीतील विविध राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदवलाय. संपामुळे बँकिंग व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे. विविध बँक शाखांसमोर कर्मचाऱ्यांनी घोषणा देत सरकारकडे मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS.